कुठे खानावळी बंद झाल्या, कुठे हॉटेलवाल्यांनी खाद्यपदार्थांचे दर वाढवले, तर कुठे लोकांनी गॅस सोडून चक्क चुली पेटवायला सुरुवात केली. गॅस एजन्सीबाहेर रांगा वाढत असून लोकांमध्ये चिंतेचं वातावरण तयार झालंय. हे सगळं झालंय इराणमध्ये सुरू झालेल्या त्या युद्धामुळे. भारतातच काय पण देशभरात सध्या एलपीजी टंचाई सुरू झालीय. पण आपल्या दारापर्यंत येणारा हा एलपीजी गॅस सहसा येतो कुठून? युद्धामुळे त्याच्या आयातीवर सध्या काय परिणाम झालेत? सरकार आता एलपीजीची सोय कशी करतंय? हे सगळं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून. नमस्कार, मी आरती शिंदे आणि तुम्ही पाहताय लगावत्ती. एलपीजी म्हणजे आपल्या स्वयंपाकघरात लागणारा गॅस नेमका येतो कुठून हे आपल्याला बऱ्याचदा माहिती नसतं. तर हा एलपीजी आधी असतो कच्चं तेल. त्याचं शुद्धीकरण करून त्याच्यावर प्रक्रिया करून मग त्याचं एलपीजीत रूपांतर होतं. या गॅसचं पूर्ण उत्पादन आपल्या देशात होत नाही. आपल्या देशाची जितकी गरज आहे त्याच्या 40% गॅस आपल्या देशात तयार होतोय, तर 60% गॅस आपण बाहेरच्या देशातून आयात करतोय. भारताची एलपीजी आयात प्रामुख्याने काही देशांमधून केली जातीये. त्यापैकी बहुतेक देश हे पश्चिम आशियातील आहेत, ज्यात कतार, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया आणि कुवेत हे 4 देश मुख्य आहेत. त्यापैकी सर्वाधिक वाटा आहे कतारचा, तो म्हणजे अंदाजे 34%. याशिवाय संयुक्त अरब अमिरातीकडून अंदाजे 26% पुरवठा केला जातोय. तर त्यानंतर क्रमांक लागतो तो सौदी अरेबियाचा आणि नंतर कुवेतचा. हे 3-4च देश भारताच्या आयात केलेल्या एलपीजी पुरवठ्यांपैकी 90%पेक्षा जास्त एलपीजी पुरवता आहेत. त्यामुळे भारताचं गॅसच्या बाबतीत या देशांवर जास्त अवलंबित्व आहे हे खरं आहे. भारत स्वतःही एलपीजी काही प्रमाणात उत्पादित करतो. तो प्रामुख्याने अरबी समुद्रातील मुंबई हाय इथे सरकारी मालकीच्या ओएनजीसीद्वारे चालवलं जाणारं हे क्षेत्र देशातील सर्वात मोठं उत्पादक क्षेत्र आहे. समुद्रात असणारं हे क्षेत्र देशांतर्गत तेल आणि वायूचा सर्वात मोठा वाटा पुरवतं. तसंच बंगालच्या उपसागरातील कृष्णा गोदावरी खोरं हे नैसर्गिक वायूसाठी नवं फ्रंटियर बनलंय. पण देशांतर्गत उत्पादन हे देशाच्या एकूण गरजेपेक्षा तसं कमीच आहे. उत्पादित झालेल्या या कच्च्या तेलावर म्हणजेच कच्च्या एलपीजीवर प्रक्रिया केली जाते. त्याचं शुद्धीकरण केलं जातं, मग ते वापरणं योग्य बनतं. भारत सरकारचे विशेष उपक्रम असलेल्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या 3 रिफायनरीज कंपन्या आहेत. तर जामनगर येथील रिलायन्स ही खाजगी क्षेत्रातील एक मोठी रिफायनरी आहे. इथून मग प्रक्रिया झालेला गॅस हा टाक्यांमध्ये भरून मधल्या वितरण साखळीच्या माध्यमातून आपल्या घराच्या उंबरठ्यापर्यंत येतो. आता अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावाचा देशातील इंधन पुरवठ्यावर जो परिणाम झालाय तो आपण पाहतोच आहोत. पण एलपीजी आणि तेल पुरवठ्यातील या अडचणींमुळे अनेक देशांमध्ये संकट अधिकच वाढलं आहे. भारतातील वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर सरकारने व्यावसायिक एलपीजी वापरावर निर्बंध केले आहेत आणि पुरेसा घरगुती गॅस पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी पावलं उचलली आहेत. यासाठी देशात इसेन्शियल कमोडिटी कायदा सुद्धा लागू झालाय. यावरून विरोधकांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. पण असं असलं तरी आता सरकारनं काही ठोस पावलं उचलायला सुरुवात केली आहे. 3 गोष्टी सरकार प्रामुख्याने करतंय. पहिलं म्हणजे देशात स्वतःचं एलपीजी उत्पादन पूर्ण क्षमतेने करतंय. दुसरं म्हणजे पश्चिम आशियातील पारंपरिक आयातदारां देशांशिवाय इतर आयातदारांना चाचं पडणं. आणि तिसरी गोष्ट युद्ध सुरू असलेल्या पश्चिम आशियातून गॅस सुरळीतपणे आयात करणं. भारत सरकारच्या आदेशानुसार रिफायनरीजनी आता एलपीजीचं देशांतर्गत उत्पादन सुमारे 10%नी वाढवलंय. सरकारनं देशात घरगुती एलपीजी उत्पादन वाढवण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. त्याचबरोबर केंद्र सरकारनं आता आयातदार देशांचा प्लॅन बी अंमलात आणायला सुरुवात केली आहे. अल्जेरिया, अमेरिका, नॉर्वे, कॅनडा, रशिया आणि इतर देशांमधून अतिरिक्त एलपीजी शिपमेंट भारतात येऊ लागली आहेत. त्यामुळे भारताची गॅसची गरज भागवण्यासाठी आता मध्य पूर्वेतील देशांशिवाय इतर देशांमधून आयात करण्यास सुरुवात झाली आहे. नॉर्वेसह अनेक देशांमधून अतिरिक्त गॅस कार्गो भारतात येऊ लागलेत. पश्चिम आशियातील कतार वगैरे पारंपरिक आयातदार देशांकडून एलपीजी आयात करायला युद्धामुळे मर्यादा आल्या आहेत. या देशांमधून भारतात एलपीजी हा होर्मुझच्या सामुद्रधुनीमार्गे येतो. ही सामुद्रधुनी इराण देशाला लागून आहे आणि इराणचं त्यावर बऱ्यापैकी नियंत्रण आहे. त्यामुळे हा मार्ग बंद होतो की काय अशी भीती वारंवार निर्माण झाली आहे. पण कालच याच मार्गावरून 2 जहाजांनी सुमारे 30 लाख पिंप कच्चं तेल भारतात आलंय.
पहिलं जहाज होतं सौदी अरेबियातून आलेलं. लायबेरियाचा झेंडा असलेल्या या जहाजानं होमोर्सची सामुद्रधुनी पार करत मुंबई गाठली. त्यात सुमारे 10 लाख पिंप कच्चं तेल होतं. इराणच्या संभाव्य हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी या जहाजानं प्रवासादरम्यान सिग्नल सिस्टीमसुद्धा बंद ठेवली होती. मुंबई डॉकवरून हे तेल माहुल येथील रिफायनरीकडे पाठवण्यात येणार आहे. तर दुसरं जहाज होतं इराकमधून आलेलं. त्यात सुमारे 20 लाख पिंप इतकं कच्चं तेल होतं. सुरक्षेच्या कारणास्तव या जहाजाचं नावही गुप्त ठेवण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. भारताचा ध्वज असलेलं हे जहाज आता मुंबईत पोहोचलंय. तिथून ते ओडिसातील पारद्वीप बंदरात नेलं जाणार आहे. त्यामुळे इंधन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी या बातम्या दिलासादायक म्हणाव्या लागतील. संकट काळात अनावश्यक व्यवसायांकडे वळणारा गॅसचा पुरवठा रोखण्यासाठी कठोर उपाय करण्यात आलेत, जेणेकरून सामान्य लोकांना घरगुती एलपीजीचा तुटवडा भासणार नाही. इंधनाची साठेबाजी रोखणं हे सरकारपुढचं आव्हान असणार आहे. पंतप्रधान मोदींनी या पार्श्वभूमीवर परवाच